बघू शकता इथे सकाळी सकाळी आमचं काय काम चाललंय. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनेल आम्रपाली अमोल. तर तुम्हाला माझ्या बाजूने पाण्याचा आवाज जो आहे तो येत असेल. आज आम्ही इतक्या लेट उठलो आहे कारण की रात्री उशीर पण झाला झोपायला. पाऊस जो आहे तो हॅपी पावसाळा, हॅपी पावसाळा. हा एवढा पाऊस पडतोय अक्षरशः. माझा नवरा कामाला जातो. खोकला काय बोलताय? म्हण ना, एवढा पाऊस जोराने चालू आहे. माझा नवरा कामाला जात नाही. या आणि इकडं दिलं होतं. मग्यात पाणी आण. अरे आणि इकडे ते प्यायला तर होईल, नाही फेकून दे. पप्पाला दे आता ते प्यायला. आता प्लास्टिकचा मग आहे ना आंघोळीचा, त्याच्यात पाणी आण जा. मोरी ते बघ. अरे मोरी ते तुम्ही सांगायचं ना आधीच त्याला प्लास्टिकच्या. त्याला काय सांगितलं मी? मगात पाणी घेऊन ये. काय ग्लासात पाणी घेऊन आला तू? हा थंडा का गरम बी का? म्हणजे थंडा गरम दोन्ही पाणी विचारून घेतो तो आणायचं का नाही आणायचं. असो आज एवढा पाऊस पडतोय काल रात्रीपासून आमच्याकडे विचारायला नको. तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझ्या मिस्टरांनी बघा काय बनवलं. सुंदर असा नाश्ता बनवलाय. पोहे कधी बनवले नसतील पण ठीक आहे माझ्यासाठी बनवले. तुम्ही बघू शकता छान बनवला. इथपर्यंत मला सुगंध येतोय. आणि चाय बनवली. ही चाय अशी तुम्ही म्हणत असाल अरे ही चाय अशी का ठेवली आहे. याच्या मागं पण एक शास्त्र आहे. शास्त्र असं आहे की मला पोह्यांसोबत लगेच चाय प्यायला आवडतं. म्हणजे एक घास पोह्यांचा आणि एक घास चायचा. तर ही चाय आता गरम आहे आणि मी गरम चाय पित नाही, मी थंड चाय पिते. म्हणून ही चाय आता मी मग्यामध्ये थंडी करायला ठेवलेली आहे. आणि हे माझं हे मार्क आहे, काय बोलतात ते, लहानपणापासून करत आलेली जी गोष्ट आहे ना ती म्हणजे ही आहे. जर कुठे मला पटकन पाहिजे असेल तर मग्यामध्ये लगेच आम्ही ग्लास ठेवतो आणि मग लगेच चहा थंड होऊन जातो. माझ्या नवऱ्याने पण पुढं कंटिन्यू तेच चालू केलं. काय मग्यामध्ये ग्लास ठेवायचा. पहिले मम्मी करायची असं घरी. कसे झाले पोहे? मला काय भूक कंट्रोल नाही झाली, मग संपवले. मम्मी खायच्या आधीच संपवले है ना. चांगलं झाले पोहे. मला थंडी आवडत नाही. मला पण थंडी नाही आवडत पोहे, पण मी चाय थंडी पिते त्याच्यामुळे मी चाय सोबत मला आवडतात खायला पोहे. म्हणून मग मी थांबलेली, म्हटलं आता सोबतच खावं चाय. आणि संपलं झालं. आमच्याकडे पाऊस एवढा चालू की जरा पण झूम नाहीये त्या पावसाला. अक्षरशः भिंती अशा ओल्या झाल्या तर तुम्हाला दिसणार नाहीत ना. हे बघा इथं असं पाण्याच्या ज्या लाईनी आहेत त्या पडायला लागल्यात खाली. तर या सगळ्यांनी नाश्ता चाय करायला, चाय पाणी करायला भेटूत आपण थोड्याच वेळाने. चाय पाणी पिऊन आजचा दिवस कसा जातो तो बघूच या. खूप पाऊस पडतोय आणि टेन्शन आलंय मला. आता मला घेतलाच का मोबाईल शेवटून? का रे खाली बस पडशील ना रे गटू, खाली बस. ते अरे पोराने होतं शर्ट वडून वडून बघा कसं फाडलाय. लाईट गेले, वाजले 3, अजून लाईट आले नाही. बाहेर पाऊस जोरात चालू आहे. सकाळी 9:30 वाजल्यापासून लाईट गेले. 9:30 किती 9:30 वाजल्यापासून लाईट गेलेली, अजून आले नाही. आणि एकतर बघा सुट्ट्या दिल्या आहेत शाळेला पावसामुळे. अभ्यास करून बसलाय म्हणून आता मोबाईल घेतलाय. काय चांगला अक्षर आहे. बघितलं मी तुझं अक्षर. व्हिडिओ मध्ये दाखवतोय. दाखव इकडं. बघितलं का?
गट्टूकडे बघितलं आता करतो. तेरे फोन हे बघ फोन दे इकडं. हे बघ. अरे नाही दुसरं आहे. हे बघ. हे बघ. बघू शकता आमच्या सम्राटने अक्षर कसं काढलंय. हॅलो, ते लोन जे बोलत होते कशावरती लोन करून देणार आहे छान आहे ना? ते बोलत होता मला. एकदम सुंदर आहे. सुंदर अक्षर आहे, सुंदर. बघा सम्राट एकदम असं सुंदर काही हे नाही करू शकत. सुंदर एखादं ते अक्षर shop काढायला वगैरे लागलाय टाकलं, आता. असं काही त्याच्यावरती बोलू. हारू 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 हारू. ठीक आहे बसा आता तुम्ही दोघं तिथं. उद्योग पाऊस बाजार पडतोय. बनवलाय. साडी यायचं आम्रपालीच्या नावाने बनवलेलं आहे मी. अयो काय आधीच आहे? काळोख, त्याच्यात काळोखात काळा रेनकोट घातलाय, त्याच्यात तुम्ही दिसना झाले. मला तर आरशात दिसतंय. गोरा रेनकोट नाही भेटत का असा गोरा रेनकोट? हा गोरा रेनकोट थांब जरा. हा तन्मय, बनवायला टाकलाय. गोरा रेनकोट नाही भेटत. बनवायला टाकलाय. कोणाकडे बनवायला टाकलाय? ये हा गोरा रेनकोट तेच बोलली. एवढा पाऊस चालू यार सकाळपासून चालू. दिमागाची काशी झालेली. कधी पाऊस येतो काय माहिती. पाऊस येतो. कधी पाऊस यार मला बोबडी वळायला लागली. कधी लाईट येते अशी झालं असं म्हणायचं होतं मला. वाजलेत बघा किती, 5:30 व्हायला आलेत आता. किती तास गेली विचार कर. 11 सकाळी 11 नाही 10 वाजेची गेलेली आहे. 9:30 10ची गेलेली. 11ला गेली. 10ची गेलेली आहे तेरे बोन. मला माहित होतं. मला माहिती का तुला माहिती? मला माहिती का तुला माहिती? सगळं स्वतःच मनाचं करायचं असतं. हा म्हणत जा ना कधीतरी मी म्हणते तर. मला खोट्याची बाजू आवडते. अरे बाप तुम्ही लय सत्याचे. लय सत्याचे तुम्ही. मग नित्या तेच बोले. अरे काय गं? तुम्ही लय सत्याचे. आहेत आपण सत्य एनी टाइम. नका बोलायला लावू, नका बोलायला लावू. जा तुमची बुलबुल वाजली. टाणांग, 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 टाणांग. हॅलो. निघा मग लवकर. ते काळे तर काळेवरनं अजून रेनकोट काळा घातलाय. तन्मय तुझं दिसनच झालंय बाबा. फक्त दात चमकायला लागले असे. हा भेंडी कधी लाईट येते मला असं जीवावर आलेलं ना. आज दिवसभर लाईट नाही, टीव्ही नाही लावली माझी सोन्यासारखी. आणि बघू शकता इकडे टाइम तुम्ही बघा, तुम्हाला दिसत असेल तर 5:30 वाजायला आलेत. इथं कागद बिगद सगळ्या आजूबाजूवाल्यांनी लावून घेतलेत ना, तर काय समजतच नाही दिवस आणि रात्र. नाही म्हणजे आपण उठतो तेव्हा समजते, पण असं नाही समजत. ऑलरेडी पावसामध्ये ऑलरेडी एवढा काळोख असतो यार. आणि मुंबईमध्ये हेच पटत नाही मला. मुंबईमध्ये हेच कागद लावतात ना ज्याच्या त्याच्या घराला, हेच नाही पटत मला. पण ते पण चुकीचं नाही ना. बिना कागदांचं जर आपण पाणी सगळ्यांचं कसं असं हे करावं लागतं. कागद जर नाही लावलं तर गॅलरीत पाणी येईल. गॅलरीत पाणी आलं तर आपण आपटू. आपण आपटलो तो मग लावाच लागन. कागद लावाच लागन असो. पण आता काय आहे, नवीन घर आपण नवीन असलो पाहिजे ना. पडल्यावर कुठून आणशील? काय चिरलं फाटलं लागलं डुकलं मग काय करायचं? मग काय बरं दवाखान्यात. मी लय लांबचा विचार केला भाई. बोलता लय लांबचं केलं असं. पण कागद लावा कितीचा का असे ना. तो हवा बंद झाली 2 दिवस तरी चालेल, पण तो कागद लावा. कारण पाण्यामुळे खूप हे येतं. कारण एकदा लादी अशी ओली, मग हे बघा असं ओली नाही बघा, दिसत पण नाही. माझं सम्राट आठच. तर मग तुझ्यासोबत राहून मी ॲडिट बोलायला लागले बाई. मला वाटतं डोंट डू आणि ॲडिट पागल उडणार मी. तन्मयसोबत राहून मी ते बोलतो ना आपण ज्याच्या जास्त सहवासात राहतो ती लँग्वेज आपण बोलायला लागतो. किंवा तसं काही दिवसांनी मी पण तन्मयसारखी आता बोलायला आणि दिसायला लागणार. आटी म्हणणार मी पण आडा. तन्मयला मजा येते मी त्याच्यासारखी बोलते तर. ते पाणी दिसत नाही लादीवरती, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. सम्राट माझा आता 2 दिवस झालं पडलाय. त्याची गेटची कडी ना त्याला इथं छातीला लागली जोरात 2 दिवस. आणि आज परत त्यांना पुन्हा काय झालं काय माहिती. सकाळी उठलं ना की डोळा त्याचा लाल आणि एक सुजलेला होता.
जरा संध्याकाळी त्याला दवाखान्यात डॉक्टरांना दाखवावं लागेल मला. नाही करायला बघू आता लाईटचा विषय काय आहे, गंभीर. अरे सरदा बघा आमची सरदा. हाय सरदा. सरदा लाईट आहे तुमच्याकडं? नाही. अरे यार मला वाटलं हाय लाईट. दादा किती वाजले? दादा उठ दादा. दादा माझा केस पासवर्ड लॉक करून टाकायला दे रे फोन. दादाला परत दे, मला नाही माहिती याचा पासवर्ड काय. ते दोन्ही पण दे इकडे. नाही मम्मी नको ते. मला तुझा तू फोन लॉक होऊन जायला आयफोनचा सारखा लॉक खोलू नको. लावू दे. चहा नाश्ता झाला इकडं आमचा, तुम्ही बघू शकता. रात्रीचे आता 8 वाजत आले, अरे शांत बस बोलतो तरी तुला पण त्या अजून आमच्या इकडे लाईट आलेली कोणी नाही. इकडे आण. यांचं काय चाललंय, लाईट नाही आणि काय रे काय चाललंय तुमच्या लोकांचं. फोन लॉक करायला तो दे रे त्याचा फोन. नाही लवकर. अरे दे ना. तू त्याला गेम कशाला दाखवत बसला रे मग? मी माझा खेळतोय ना. मग तुझा खेळत तू घरी जाऊन खेळ ना, त्यासमोर कशाला खेळतोय? काय त्याला कशाला घाबरू मी त्या फोन त्याला कशाला घाबरू मी? तुझं तर त्याच्यापेक्षा जास्त तू लहान होतोस अजून. मी माझे गेम खेळ ना. माझे गेम खेळ ना. दे रे त्याचा फोन, देऊन टाक. चल दे रे. त्याला एकच राहू दे. दे रे. फेकू नको रे. फेकू नको रे. हा, मग त्याला गेम दाखवू नको आता. शांत हो. परत हे बोलला. तो बोलला का मग तुला मिरच्या लागतात. उठा अभ्यासाला बस. चल अभ्यासाला बस. गेम झालं. तू बोलताय तर दुसरी बोलते, टॉपिक चेंज करणार. काय आता तो रडायला लागला, मग मी काय बोलू? ऐकलं नाही श्रद्धा? श्रद्धा तुला कुठतरी बघितल्यासारखं वाटतं. तू आता नवीन पिक्चर आला इटा त्याच्यात काम केलेलंस का? स्वप्न आहे. मूवी मध्ये काम करायचंय तुला? भेटलं तर चांगलं. हिरो कोण पाहिजे? कोणी पण चालेल, पण मला काम भेटण्याशी मतलब. कोणी पण चालेल. ऍज अ हिरोईन मी चालेल का? चालेल. आणि मग तू काय हिरोईनची दाखवशील? बहीण. म्हणजे तू हिरोईन, मी तुझी बहीण का? नाही, तू हिरोईन तुझी बहीण मी. अच्छा बघितलं, म्हणजे मी हिरोईन आणि माझी बहीण श्रद्धा असं. आणि विलन विकासला घेऊया. पण नाही सूट होणार. भोळा भाबडा विलननीच आहे. अरे बापरे. शिवडी ज्यादा हो गया. शिवडी अरे हो नाही रहा. तर अशा आमच्या लाईटीने आम्हाला तंग केलेला. दिवसभर लाईट नाहीये आणि 12 वाजल्यापासून गेली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून लाईट गेली. खाली तर काही दिसत नाही, सगळं काळोख दिसतंय. बाहेरचं पण घरातलं पण. नाही आमच्या इथं सगळं दिसतंय. मम्मी आंटीचे पण गेले. आंटीचे पण गेले का? आंटीने बी नाही लाईट. सकाळी चालू होती. आपण पण लाईट बिल नाही भरलं ना म्हणून. तुम्ही भरलं लाईट बिल? हा. तुम्ही भरलं का लाईट बिल? मम्मी मग का बोलले लाईट बंद कर याला. मग तुला लाईटचं पण बंद करावं लागेल. लाईटीचं का? हा. बरं ठीक आहे. तू आज घरीच होतीस? हा, सुट्टी होती. मग तू आज संध्याकाळीच कसं काय आले डायरेक्ट? मी झोपलेली दिवसभर ना. दिवसभर म्हणजे असं लोळत होती तसं. अख्खा दिवस? आईला अख्खा दिवस काय झोपू वाटतो एवढं मस्त थंडीचं मस्त असं चहा थंडी भजी वाजते म्हणूनच. भजी खायची, चहा प्यायचं, टोस्ट बीस. बघा आमचा नाश्ता करून झाला इकडे. माझा पण आता झाला चहाचा. तर आता आमची लाईट काही येईना झाली, त्याच्यामुळे आता ब्लॉग काढायचा काही एवढा इंटरेस्ट पण नाही राहिलाय मला. तो गरम राहतो. गरम होतय. सरदा जायला गरम होतय. श्रद्धा कशी असते ना. दादा बस झालं, कोणाशी बोलतोयस? लाईट नाही, मजा घ्यायला लागलं का? गेम खेळतो. गेम खेळतोय. गेम खेळतोय? तुला नाही विचारलं मी त्याच्या संग बोलायला लागले. गेम खेळतो तो स्वतः गेम खेळतोय. बरं ठीक. मला पण गेम खेळायचा. तन्मय बसलेला होता मगाशी. तन्मय कसं काय करतो? तन्मय घरी पळाला ना? तन्मय कसं स्वतः झोपत होता.
मी स्वतः झोपला होता तिथे आणि तिथं असं एक तंबट आलं एकदा असं आणि एकदा असं आणि पाय असं नंतर असं ठेवलं होतं. मी स्वतः झोपलेलं होतं 5 मिनिटमध्ये. तुला समजलं काय बोलला तू? नाही. मला कळालं. मी सांगू का? काय? मम्मी मम्मी माझ्याकडे आला. काय आलं? हे बघ हे गेम युट्यूबचं ना यात नेट चालू झाला माझं. गबस यार, मला डोकं नको खराब करू. एक तर दिवसभरची इथं लाईट नाही. मी पहिलेच हे माझं झाले. नेट चालू आहे. मम्मी खरं बघ खरं हे बघ. परत लवकर लाईट देऊ यार, लवकर. पण गेली काय? कुठेतरी शॉर्ट सर्किट झालंय. काय झालं काय माहिती सकाळपासून. रोजच कालचं. होता हात. दादा विचारून आला त्या लोकांना. आहे ना दादा? असो आता लाईट कधी येते काय माहिती. आमची आजसाठी आपला एवढाच ब्लॉग. मित्र मैत्रिणी लाईट आल्यावरती हा लाईट आल्यावरती भेटू. हा भेटूयात नेक्स्ट लाईट आल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाईट आल्यावरती नवीन नवीन जल्लोष सोबत. मला लय वैताग आलाय. लाईट नाही ना तर एकदम कसं असतं ना म्हणजे लाईट नसली तर माणसाचं 90 जीवन स्टुडिओ आठवतं का? जीवन असं वेगळंच वाटतंय ना. तू कुठं आहे दिसत नाहीस. इकडे असं वाटतं. ठीक आहे जाऊ द्या आजसाठी एवढंच ब्लॉग काफी आहे. खूप बेकार हालत झाले. सकाळी लाईट जाईल श्यामनाकडे तर काय कधी येते काय माहित. मी तुम्हाला दाखवेलच जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट करेल आणि मी तुम्हाला सांगेलच की बघा गाईज आताशी आमच्याकडे लाईट आली म्हणून. आमच्याकडच्या मेणबत्त्या पण अक्षरशः विरघळायला लागल्यात. इथं ही तिसरी का चौथी दुसरी मेणबत्ती आहे आणि इथं तिसरी का दुसरी मेणबत्ती आहे. किचनमधली एक संपून गेली म्हणून आम्ही किचनमध्ये काही जायचं नाही म्हणून लावलीच नाही. आणि इथं आता दुसरी लावलेली. त्यापैकी आता 2-3च उरलेल्या त्या पण संपल्यात. दुकानात जाऊन आणावं लागतील. ते आता आणूच आम्ही दुकानात जाऊन. बाकी भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा असेच आपले ब्लॉग. बाय बाय. बाय बाय.